अमोलजी, अमोल मिटकरी सध्या आपल्यासोबत आहेत. अमोलजी, काल तुमचा हमसून हमसून रडतानाचा व्हिडिओ आम्ही बघितला. आज मी का बोललो मनश्री सांगा. तुम्ही पत्रकार लोक माझ्यापेक्षा जास्त ओळखता दादाला. माझ्यासारखा माणूस दादाने आमदार केला या बारामतीने. याच मला सांगा, याच प्रांगणात माझं भाषण ऐकलं होतं. त्याच प्रांगणातलं भाषण ऐकून म्हणाले एक दिवस मुंबईला येऊन भेट. तिथं उपमुख्यमंत्री झाल्यावर माझंच भाषण ठेवलं. म्हणले तुला कोण्या सभेत फिरता नाही आलं. दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले कारकिर्दीत, त्यावेळेस तसंच म्हणलं. त्याच ठिकाणी मला अंत्यसंस्कार करा. मी कल्पनाच नाही करू शकत या गोष्टीची. अमोल, आज शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या नावानं प्रत्येक भाषणाची सुरुवात करणारा हा नेता होता. व्यासपीठ कोणतंही असो, त्यांनी कधी ही नावं सोडलेली नव्हती. म्हणूनच आम्ही दादावर एवढं जीव लावून प्रेम केलं. दादा जरी महायुतीमध्ये होते, वेगळ्या विचारधारेसोबत सत्तेमध्ये होते, पण तो विचारधाराने सोडला नाही. दरवर्षी भीमा कोरेगावला आवर्जून जाणारे अजितदादा. कुठलाही मुस्लिम समाजावर कोणी काही अपशब्द बोलला किंवा काही त्यांना जीवाशी लावणारे अजितदादा. आणि हाच विचार शिवशाहू फुले आंबेडकर, यशवंतराव चव्हाण. आता त्यांना आम्ही कधी पाहिलं नाही, आम्ही फक्त त्यांची पुस्तकं वाचलेली आहेत. असं वाटत होतं का पवारसाहेब आणि दादा हे त्यांचं प्रतिरूप आहेत त्या महापुरुषांच्या विचाराचं. तुम्ही मगाशी उल्लेख केलात की या मैदानावरती भाषण झालं होतं, इथे वेगवेगळे कार्यक्रम व्हायचे. अजितदादांच्या प्रचंड आठवणी तुमच्या मनात असतील. तुमच्यासारख्या तरुणांच्या तुम्ही जेव्हा राजकारणात आलेले होते त्यावेळेस तुमच्या मनात त्या फेर धरून असतील आठवणी. पण एक अशी आठवण की जी कधीही विसरता येणार नाही. ती आठवण होती, मी माझं घर त्या माणसाच्या पुण्याईनं, म्हणजे मी आमदार झाल्यानंतर माझी बँकेने लोन केस केली होती 60 ते 70 लाखाची. आणि थोडे जवळचे पैसे टाकून मी माझं घर बांधलं होतं. आणि माझी हट्ट होता की दादा तुम्ही माझ्या घरी जेवायला या. एकदा दोनदा दादांना म्हटलं, दादा ओरडले म्हणत तू तुझं घर, मी येईन एक दिवस, पण तुझं ते काय पूजा बिजा असेल कर. म्हटलं मी काही जास्त देवधर्म करत नाही, ते वास्तुबिस्तू मी करत नसतो. नाही म्हणत ते तू कर, काय करायचं आहे ते. तर मी दादांना न सांगता देवगिरीवरून दादाची चप्पल घेतली होती चोरून आणि त्याची पूजा केली. मग 1 महिन्यानंतर दादा आले आणि जेवले होते माझ्या घरी. माझ्या मुलीच्या डोक्यावर असा हात ठेवला होता. म्हणजे खूप मोठी हो तू, काय होणार आहे तू. ती म्हणलं मला पायलट व्हायचं आहे. म्हणजे पायलट बेटा खूप अभ्यास करावा लागतो. लहान मुलगा तो इतका जेनेटिकच आहे तो अजितदादा एकच वाद. मी परवाच्या रात्रीला दादाला व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्हाला मी दाखवतो. माझ्या मुलाचा एक व्हिडिओ आहे, काटेसाहेब ते पोरगं. आणि मला ते व्हिडिओ फोल्डरमध्ये दिसला आणि दादा त्यावेळेस व्हॉट्सअपच ऑनलाईन दिसले होते मला. आणि मी दादाला म्हटलं, दादा हे मला व्हिडिओ सापडला आहे, अजून हा व्हिडिओ थोडासा 1-2-4 महिन्यापूर्वीचा होता. शेवटचा व्हिडिओ तोच टाकला मी दादाला. हे माझं मुलगं ते पप्पी घेते दादाच्या याची. आणि तिथं काल या पोरानं दादाच्या अंत्यसंस्काराची ती बातमी टी व्हीवर पाहिली. हे बघा रडते. किती वर्षाचा आहे ते? 4 वर्षाचा आहे. आमचं रक्त जरी काढलं तरी नाही आम्ही कव्हर करू शकत. आम्ही तर खचलोय, आता नाही राहिली इच्छा कसली. तर एकंदरीत हे जे दृश्य आहे ते हादरवून टाकणार आहे. एक असा नेता, एक असा राजकारणी की जो पक्षांच्या सीमा ओलांडून जातो, जो आपल्याला आपल्या घरातला वाटतो. फक्त आपल्याला नाही, आपल्या घरातल्या लेकराबाळांना सुद्धा तो आपला वाटतो. असे अजितदादा होते. कॅमेरामन नितेश सोनूसह मनुष्य पाठक, झी 24 तास, बारामती.